श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी आज इथे साबुदाणा वडा बनवणार होती. त्याच्यासाठी मी इथे रात्रीच साबुदाणा भिजवले होते. साबुदाणा घेतलेत मी इथे, मिरच्या घेतल्यात मी 4-5, थोडासा कढीपत्ता घेतलाय. इथे शिजवलेले बटाटे घेतलेत. बटाटे खूप गरमच होते. इथे थोडं मीठ टाकलंय चवीनुसार आणि मी साखर टाकली आहे. साखर तुम्हाला पाहिजे तर घालू शकता, नाहीतर नाही पण घातला तरी पण चालेल, पण मला आवडते त्याच्यामुळे मी इथे घातली आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट घातलंय 3 चमचे. तुम्हाला कितपत पाहिजे तेवढं घालू शकता. त्याच्यानंतर मी इथे बटाटे थोडे कच्चेच होते, तरी पण इथे गरम होते त्याच्यामुळे चटके लागत होते, त्याच्यामुळे एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं ते. इथे मी साईडला तेल तापत ठेवलंय आणि गोळे करून घेते. बघू शकता एकदम असे एकदम बरोबर करून घ्यायचे गोळे, नाहीतर ते जर साईडने थोडं पण हे झालं तर ते तेलामध्ये कुस्करतात. त्याच्यामुळे ते एकदम चांगलं मळून घ्यायचं आणि असे गोळे करून त्याचे थोडे चेपून त्याला असं हे करायचं दाबून चांगलं. साईडने पण एकदम असे तडा नाही गेली पाहिजे, नाहीतर मग ते तेलामध्ये कुस्करून जातील. त्याच्यानंतर इथे मस्त तेल तापलं होतं, त्याच्यामध्ये मी वडे सोडले. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तेल गॅस थोडा स्लो करायचा आणि आपले वडे मंद आचेवरती भाजून घ्यायचे. बघू शकता गोल्डन असा खूप मी खूप 5-10 मिनिटांना हेच भाजतच होती, कारण का एकदम आतून छान शिजेपर्यंत ते एकदम चांगले तळले पाहिजे, नाहीतर मग ते आतून कच्चे आणि बाहेरून तेवढे गोल्डन रंग येईल असं होईल, असं नको. ते चांगले भाजून घ्यायचे दोन्ही साईडने पण खरपूस रंग येईपर्यंत. मस्त आलटी-पलटी करत राहायचं आणि गॅस स्लोच ठेवायचा. मस्त बघू शकता तुम्ही असे गोल्डन रंग झालाय त्यांचा. मी ते काढून घेते इथे. बघू शकता मी ते दुसरे होते ते पण मी इथे घातले आहेत, पण ते माझे नंतरचे ते जरा कुस्करले. तर तुम्ही असं करू नका. एकदम व्यवस्थित त्याला आकार द्या आणि त्याचे हे करा. बघू शकता असे मस्त गोल्डन रंग आणि छान लागत होते मेदूवडे. आपलं साबुदाणा वडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.